हे संग्रहालयामध्ये आपण तुम्ही जर संग्रहालय पूर्ण फिराल तर साहेबांचं जन्मापासून मृत्यूपर्यंत जेवढे त्यांनी मोठे मोठे कार्य केले, त्यांची शिक्षण कोणी मदत केली, ते सगळं आपण त्यांचं एक चलचित्र आपण पेक्सल बॅनरमध्ये आपण संग्रहालयामध्ये दाखवतो. आणि हा आभासी गृह, ह्याच्यामध्ये एक साहेबांचा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये साहेबांनी महत्त्व सांगितलं, शिक्षणाचं महत्त्व, तुम्ही संघटित राहिलं त्याचं महत्त्व. त्याच्यामध्ये एक चलचित्रामध्ये साहेबांचं तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला असं वाटतं की साहेब तुमच्याशी स्वतः प्रत्यक्षात असं हे केलेलं बाबासाहेब भास होतो. हा भास होतो. एवढं सुंदर हे केलं त्या व्हिडिओ पण तुम्ही हा इथंच हे करून त्याचा रेकॉर्डिंग पण इथंच केलं, त्याच्यावर तुम्हाला तो बघितला तर तुम्हाला असं वाटलं की ते प्रत्यक्षात हे करतात, बोलतात. बरं. आणि मग हे कसं चालू असतं, किती दिवस चालू असतं? आठवड्याचे 6 दिवस चालू असतं, फक्त दर सोमवारी बंद असतं. सकाळी 11 ते संध्याकाळी 5:40चा लास्ट शो, त्याच्यामध्ये तुम्हाला हे आहे. आणि इकडे चला वाचनालय, त्याच्यामध्ये तुम्हाला संविधान पक्षामध्ये जेवढे पण संविधानाबद्दल जी माहिती आहे त्याच्यामध्ये माहिती आहे. परत काय BCCI साहेबांचं भाषण झालेलं आहे, म्हणजे सगळं बाबासाहेबांनी साहेबांनी लिहिलेली पुस्तक आहे. आणि जे 6 PC ठेवलेले त्याच्यामध्ये इथं जे व्याख्यानाचे प्रोग्राम होतात, BCCIचं जे बाबासाहेबांचं भाषण झालेलं आहे ते पण स्टोअर करून ठेवलं डिजिटल. त्याच्यामध्ये तुम्ही कधी पण येऊन ऐकू शकता. आणि मग इथे संविधानाची कॉपी पण आहे. संविधानाची पण कॉपी आहे, 2 कॉपी आहेत, हिंदी आणि इंग्लिश, 2 त्याच्यामध्ये कॉपी करतात. आणि हे जे वरचं आहे ते मेडिटेशन हॉल, मेडिटेशन हॉल त्याच्यामध्ये ते पण पेनाचा टोक आहे. मेडिटेशनचा वरचा जो डोमचा आहे हां. तो पेनाच्या निधीचा आकार. मग आता इथे मला सांगा, महात्मा फुले, शाहू महाराज सगळ्यांचे सगळे सगळ्यांचे पुस्तक आहेत. अशा एक लोक साहेबांचे सगळ्यांचे साहेबांनी स्वतः वाचायला वेळ वगैरे 10 ते 6 मध्ये कधी पण बसू शकता. सोमवारी फक्त बंद असतं. सोमवारी फक्त सोमवारी फक्त बंद. आणि इकडे संग्रहालय. इकडे सगळं ओके. म्हणजे इथे बाबासाहेबांचं सगळं जीवन प्रवास. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत याचा फुल ॲड्रेस काय